उद्दिष्ट म्हणजेच ऑब्जेक्टिव्स. ह्या एक्सरसाइजच्या शेवटी तुम्ही खालील बाबी करण्यास सक्षम असाल. ITI कर्मचारी, त्यांचे पद आणि त्यांची नावे ओळखणे. तुमच्या ITI मध्ये उपलब्ध ट्रेडची यादी करणे. रेल्वे आणि बसस्थानकाच्या संदर्भात किंवा कोणत्याही लँडमार्कच्या संदर्भात तुमच्या ITIच्या लोकेशनचा उल्लेख करणे. ITI कार्यालय, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन आणि फायर स्टेशनचे दूरध्वनी क्रमांक नोंदवणे. तुमच्या विभागाचा लेआउट काढणे. इलेक्ट्रोमेकॅनिकमध्ये वापरलेली चिन्हे ओळखणे. आवश्यकता म्हणजेच रिक्वायरमेंट. ITI तपशीलवार रजिस्टर बुक. इलेक्ट्रोमेकॅनिकमध्ये वापरली जाणारे सिम्बॉल्स म्हणजेच चिन्हे. संस्थेच्या विविध विभागांना भेट द्या आणि विविध इन्स्टॉलेशनचे लोकेशन ओळखा. संस्थेच्या विविध विभागांना भेट द्या आणि विविध इन्स्टॉलेशनचे लोकेशन ओळखा. ITIच्या विविध विभागांना भेट द्या आणि कर्मचारी सदस्यांशी परिचित व्हा. बोर्ड, ITI आणि ट्रेडची यादी. मेकॅनिक मोटर व्हेकल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, सुतार, प्लंबर, मशिनिस्ट, फिटर. रेल्वे आणि बसस्थानकांच्या संदर्भात ITIचे लोकेशन ओळखा आणि ITIच्या जवळपास येणाऱ्या बस मार्ग क्रमांकाची यादी करा. ITI कार्यालय, जवळचे हॉस्पिटल, पोलीस स्टेशन आणि फायर स्टेशनचे दूरध्वनी क्रमांक गोळा करा. ITIच्या तुमच्या विभागाचे लेआउट काढा. विभागाचा आराखडा वेगळ्या A4 आकाराच्या पेपरवर योग्य प्रमाणात काढा. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक लॅबचे लेआउट काढा. AC मेन्स पॉवर कंट्रोल, डिस्ट्रीब्युशन बोर्ड, MCB आणि लाइटिंग स्विच कंट्रोल्स, टूल स्टोरेज, डॉक्युमेंट्स आणि रेफरन्स लायब्ररी, इलेक्ट्रॉनिक्स टेस्ट बेंच, डेटा ॲनालिसिस सिम्युलेशन ह्यांच्या लोकेशनच्या प्रत्यक्ष प्लेसमेंटनुसार सेक्शन प्लॅन स्टेप 1 प्रमाणेच स्केल करावा. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या ट्रेडमध्ये वापरलेली विविध चिन्हे दर्शवली आहेत.